नमस्कार मित्रांनो. तर 17 ऑगस्ट सोमवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की स्वानंदी छान तयार होते आणि ती खाली येते. समर, निकिता, आनंद यांनी मस्त डेकोरेशन केलेलं असतं. तिथे लिहिलेलं असतं की वेलकम टू समर्स कॅफे. स्वानंदी ते सगळं डेकोरेशन बघते आणि खूप खुश होते. स्वानंदीला ते सगळं आवडलेलं असतं. स्वानंदी समरला म्हणते, किती छान आहे हे, अगदी एखादं गोड स्वप्न बघावं तसं आहे. असं स्वप्न बघायची हिंमत सुद्धा मी आयुष्यात कधीच केली नव्हती. पण राजवाडे, तुम्ही मला भेटलात, माझ्या आयुष्यामध्ये आलात आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. थँक्यू सो मच. राजवाडे, माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. स्वानंदीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. समर स्वानंदीसाठी इतकं सगळं करतो हे बघून स्वानंदी रडायला लागते. आता स्वानंदी, समर यांच्या डिनर डेटसाठी सगळे एवढे प्रयत्न करतायत आणि सगळ्यांनी मल्लिका, अंशुमन, सुष्मिता यांना आपल्या घरी थांबवून घेतलंय. पण घरी आल्यानंतर मल्लिकाला जेव्हा कळेल की स्वानंदी, समर यांची सुंदर डेट झाली आहे, त्यावेळेस पुढे काय होईल, मल्लिकाची रिॲक्शन काय असेल, ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की स्वानंदी समरसाठी गिफ्ट खरेदी करते. सगळी खरेदी वगैरे होते आणि स्वानंदी घरी जायला निघते. तर इथे मल्लिका मंदाकिनी आपल्या मुलीला खूप त्रास देते म्हणून तिला झापत असते. मल्लिका अधीराला खूप त्रास देते, तिचा छळ करते. मागच्या वेळेस मंदाकिनीने अधीराला ढकलून दिलं, तिचा पाय मोडला, पण तेव्हा पण तिला दम देऊन सुद्धा ती काही सुधारली नाही. म्हणून मल्लिका खूप चिडलेली असते. मल्लिका मंदाकिनीला म्हणते, मंदाताई, अहो तुमच्या दोन लेकी आमच्या घरी सुना म्हणून आहेत आणि तुमच्या लेकी आमच्या इथे किती गुण्यागोविंदाने वागतात ना, आणि कशा राहतात ते बघा. सुखात आहेत तुमच्या लेकी आमच्या इथे. ती स्वानंदी, तिला एवढा मोठा मान दिलाय आम्ही, आणि ही तुमची लहान लेक. अहो घरामध्ये एवढा सगळ्यांना तिने त्रास दिलाय, आमच्या आईंना रडवलंय, पण आम्ही तिला कधीच त्रास दिला नाहीये, कधी टॉर्चर केलं नाही. उलट आम्ही तिचा शब्द कधीच खाली पडू देत नाही. विचारा तुम्ही, किती प्रेम करतो, किती जीव लावतो. आणि तुम्ही आमच्या डॉलची ही अशी अवस्था करून ठेवली आहे. अहो जर तुमच्या 2 लेकी आमच्या इथे सुखात राहू शकतात, मग माझी एक लेक तुमच्या इथे का सुखात राहू शकत नाही? आजी म्हणतात, अहो मंदाताई, सून म्हणजे लक्ष्मी असते आणि तुम्ही लक्ष्मीलाच रडवता का? असं चुकीचं वागताय तुम्ही. मंदाकिनी म्हणते, नाही नाही, मी काहीच करत नाही. खरंच सांगते, मी मुलीसारखंच तिला वागवते. माझी अधीरा खूप चांगली आहे. अंशुमन, आजी, मल्लिका सगळेच मंदाकिनीला झापून काढत असतात. मंदाकिनी खूप घाबरलेली असते. मंदाकिनी म्हणते, अहो छोटी मोठी भांडणं होत असतात घरामध्ये. आमची भांडणं होतात आणि लगेच मिटतात सुद्धा. संध्याकाळी आम्ही एकत्र जेवायला सुद्धा बसतो. आणि हे बघ अधीरा, छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, अशा माहेरी सांगायच्या नसतात. तू आम्हाला आमच्या मुलीसारखीच आहेस. मंदाकिनी अधीराला म्हणते, अहो तुम्ही विचारा कुणालाही. अहो सोसायटीमध्ये मी सगळ्यांना सांगत असते, माझी अधीरा खूप चांगली आहे, तिचं कौतुक करत असते मी. अधीरा म्हणते, नाही नाही, या काही कौतुक वगैरे करत नाही, उलट या मला हेट करतात. मी काहीही केलं ना तरी यांना प्रॉब्लेम असतोच. मी घरी यायचं नाही, मी शॉपिंगला जायचं नाही, माहेरी जायचं नाही, घराबाहेर पडायचं नाही, घरात बसायचं नाही, घरात काही बनवायचं नाही, ऑर्डर करायचं नाही. म्हणजे यांना प्रत्येक गोष्टीपासून प्रॉब्लेम आहे. यांना मी पटतच नाही, सारख्या मला नावं ठेवत असतात. मल्लिका हे सगळं ऐकून अजून चिडते. तर इथे आनंद, निकिता, समर यांनी घर डेकोरेट केलेलं असतं आणि मेनू सुद्धा छान तयार केलेला असतो. समर त्या दोघांना थँक्यू म्हणतो. निकिता, आनंद यांनी समरसाठी कपडे आणलेले असतात. ते दोघं समरला लवकर तयार व्हायला सांगतात आणि तिथून निघतात. तर इथे मल्लिका खूप चिडलेली असते. मल्लिका म्हणते, बास, आता अति झाले. आता अधीरा माझ्या घरी निघून येणार आहे. तुम्हाला ही इथे नकोय ना? चल अधीरा, चल घरी. मल्लिका अधीराचा हात धरून तिला घेऊन जाणार असते. मंदाकिनी मल्लिकाला थांबवते आणि सगळ्यांच्या हातापाया पडून सगळ्यांना विनवण्या करते की अधीराला कुठेही जाऊ देऊ नका, ती आमची सून आहे. अधीराला इथेच राहू द्या. मी यापुढे कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे देणार नाही. अधीरा म्हणते, अहो तुम्ही म्हणता त्रास देणार नाही, पुन्हा तुम्ही तेच करता.
त्यापेक्षा मला इथे राहायचंच नाहीये. रोहन बाबा गप्प असतात. अधिरा म्हणते, रोहन तू तरी बोल ना काहीतरी. रोहन म्हणतो, अधिरा बास करा, ही रोजची भांडणं झाली, वैताग आलाय. रोहन अधिरासोबतच भांडायला लागतो. अधिरा म्हणते, बाबा तुम्ही? बाबा म्हणतात, अधिरा बाई जा तू माहेरी. अगं ही रोजची भांडणं ऐकून ऐकून ना मला 2 वेळा हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. आता एकदा जरी भांडण झालं ना की मी वर जाईन. रोहन अधिराला म्हणतो, बघतेस ना तुझ्यामुळे माझे बाबा असं बोलायला लागलेत. आता काही गरज नाहीये, तू जा इथून. मल्लिका म्हणते, मंदाताई आम्ही आमच्या अधिराला घेऊन जातोय, पण हो समरला मी आत्ता फोन करून इथे बोलवते, म्हणजे समर बरोबर पोलिसांना फोन लावेल. मागच्या वेळेसच तो कंप्लेंट करणार होता, पण राहिलं. आता तो कंप्लेंट करेल आणि त्यानंतर तुम्ही जेलमध्ये जा. मंदाकिनी अजून घाबरते. मंदाकिनी सगळ्यांच्या हातापाया पडते आणि सगळ्यांना म्हणते, प्लीज समर रावांना इथे बोलवू नका. ते जर इथे आले ना तर मला 100% जेलमध्ये पाठवतील. प्लीज नका करू. मंदाकिनी आजींच्या पाया पडते आणि आजींना मल्लिकाला समजवायला सांगते. तर इथे स्वानंदी घरी येते. घराचा दरवाजा बंद असतो. घरात अंधार असतो. स्वानंदी आतमध्ये येते आणि मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देते. तेवढ्यात तिथे समर येतो. स्वानंदी विचारते, हे सगळं काय आहे? समर म्हणतो, हे सगळं तुमच्यासाठी, पण आत्ता तुम्हाला नाही दिसणार. आता रूममध्ये चला, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आणि काहीतरी द्यायचंय. समर स्वानंदीला रूममध्ये घेऊन जातो. तर इथे मंदाकिनी सगळ्यांना रिक्वेस्ट करत असते आणि अधिराला आमच्या इथेच राहू द्या असं म्हणत असते. बाबा म्हणतात, अधिरा माझी जबाबदारी आहे, आम्ही तिला अजिबात त्रास होऊ देणार नाही. अधिराला इथेच राहू द्या. आणि हो, समर रावांना सुद्धा फोन करू नका. उगीच त्यांच्या कानावरती काही घालू नका. आम्ही आहोत ना, आम्ही तिचा व्यवस्थित सांभाळ करू. मल्लिका म्हणते, नाही नाही, तरी पण माझी लेक इथे थांबणार नाही, इथे राहणार नाही. आजी म्हणतात, मल्लिका अगं तिने लव्ह मॅरेज केलंय, लग्न केलंय ना, आता तिला टिकवावंच लागेल, त्यामुळे राहू देत तिला इथेच. मल्लिका म्हणते, मग जाऊ आपण घरी. ते सगळे निघत असतात. मंदाकिनी म्हणते, नको नको, आता तुम्ही इथे आलाच आहात तर मला तुमची सेवा करू द्या. मंदाकिनी अधिराला म्हणते, अधिरा तू दरवेळेस नाही का ज्या हॉटेलमधून जेवण मागवते त्या हॉटेलमधून जेवण मागव. म्हणजे कसं आहे ना, मी पैसे देते आणि आपण सगळे मिळून जेवू. अधिरा म्हणते, आई अहो तुम्ही तर म्हणता ना बाहेरचं जेवण चांगलं नसतं, मग आज आपण घरात जेवण बनवू. आपण आहे ना घरात कुकिंग करू. सगळ्यांनी केलं तर तासभरात होईल. सगळ्यांना अधिराचं बोलणं पटतं. अधिरा म्हणते, आजचा स्वयंपाक माझी मॉम करेल. मल्लिकाला स्वयंपाकाच्या नावाने थरका पोडतो. मल्लिका म्हणते, नाही नाही, मी काहीही करणार नाहीये. अधिरा म्हणते, मॉम अगं तुझ्या हातची पुरी भाजी खायची मला, आज पुरी भाजीचा बेत. ते सगळे किचनमध्ये स्वयंपाक करायला जातात. इथे आजी, रोहन आणि बाबा खुश असतात. प्लॅननुसार सगळं होतंय म्हटल्यावर त्यांना आनंद होतो. तर इथे समर स्वानंदीला रूममध्ये घेऊन येतो. स्वानंदीसाठी जो ड्रेस आणलाय तो स्वानंदीला देतो. स्वानंदी विचारते, हे सगळं काय आहे? समर म्हणतो, अहो स्वानंदी, तुम्ही माझ्या फॅमिलीसाठी एवढं सगळं काही करता, सगळ्यांचा विचार करता, त्यासाठी थँक्यू म्हणून ही डिनर डेट तुमच्यासाठी स्पेशल. आता पटकन आवरा आणि खाली या, पण हो जोपर्यंत मी आवाज देत नाही तोपर्यंत येऊ नका. समर खाली जातो. स्वानंदी तयार व्हायला लागते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.